23वा दिवस. तुमच्या श्वासातील जादूची हवा. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. अगदी सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कोणीतरी वेगळीच झालेली असते. हे अगदी सहज शक्य आहे, कारण ती सुखात तरंगणारी, मंत्रमुग्ध झालेली असते. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. मेरी एलन चेस, 1887 ते 1973, अध्यापक आणि लेखक. काही वर्षापूर्वी जर कुणी मला सांगितलं असतं की तुम्ही श्वासोश्वास करत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, तर नक्कीच हा माणूस वेडा आहे असं मला वाटलं असतं. हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं या वाक्यात काही अर्थ आहे असं मला वाटतच नव्हतं. श्वासोश्वासातून घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच काय? इतके दिवस मी गोष्टी अशाच घडणार असं गृहीत धरलं होतं. यांच्याविषयी मी परत विचार देखील करत नव्हते. पण कृतज्ञतेचा वापर करायला लागल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं आणि या सर्व गोष्टी संपूर्णतः चमत्कार आहे असं मला वाटायला लागलं. माझ्या छोट्याशा जगातून आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रसंगांतून जर बाहेर पडले आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे बघू लागले. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते, मी जेव्हा या सूर्यमालेकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगाने घडलेले नाही. न्यूटन यांच्या या शब्दांनी मला व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं. विश्वाचं मोठं चित्र मला जाणवायला लागलं. आपल्या भोवती संरक्षक असं वातावरणाचं थर आहे आणि त्या पलीकडे हवा किंवा प्राणवायू नाही. हे काही अपघाताने घडलेले नाही. झाडांमधून प्राणवायू सोडला जातो आणि तो वातावरणात पुन्हा भरला जातो, हाही अपघात नव्हे. आपली सूर्यमाला ही अगदी योग्य ठिकाणी आहे आणि हा अपघात नाही. ती जर आकाशगंगेत इतरत्र कुठेतरी असती तर अंतरिक्षातून पृथ्वीकडे होणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असता. पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरलं आहे आणि तेही सुरीच्या टोकावर उभं असल्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपापसातील मेळ सुंदर असला तरी एवढा गुंतागुंतीचा आहे की त्यामध्ये किंचित जरी फरक घडून आला तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे. म्हणूनच हे जे पृथ्वीचं चलनवलन आहे ते अपघाताने घडून आलं आहे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. खरं तर या विश्वाची योग्य रीतीनं, योग्य जागी, योग्य समतोल साधत परिपूर्ण अशी रचना आपल्यासाठी करण्यात आली आहे असं जाणवतं. पृथ्वीभोवतालच्या नैसर्गिक शक्तीचा अगदी छोट्या छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीने समतोल आणि परिपूर्ण मिलाप तुमच्या जगण्याला आधार देण्यासाठी घालण्यात आला आहे. आणि हा अपघात नसून जाणीवपूर्वक ते करण्यात आले आहे. हे कळल्यानंतर जीवनाबाबतच्या कृतज्ञतेने तुमचे मन भरून येते, कारण तुमच्या गरजा भागवण्यासाठी, जगण्यातील सातत्य टिकवण्यासाठी हे करण्यात आले आहे याची जाणीव तुम्हाला होते. श्वास घेताना तुम्ही जी जादूमय हवा घेता तो अपघात नव्हे किंवा निसर्गाने घडवलेला योगायोग नव्हे. आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात ते कळल्यावर श्वास घेणं हा शब्दशः श्वास रोखून धरणारा अनुभव ठरतो. आपण एकामागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्यासाठी सतत हवा तयार असते. या वस्तुस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचवतो. हवा ही आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे, कारण त्याच्याशिवाय आपण कोठेही थोडा काळसुद्धा जगू शकणार नाही. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठीच केला आणि तिचा उपयोग झाला. पण आयुष्यातल्या ज्या खऱ्याखुऱ्या देणग्या आहेत त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली
तेव्हा कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं, त्यांच्याबद्दल मी जेवढी जास्त कृतज्ञता ठेवली तेवढा ज्या प्रत्येक भौतिक गोष्टींचं स्वप्न मी बघितलं होतं त्याचा माझ्यावर वर्षाव झाला. त्यामुळेच या सगळ्याविषयी मला अपार कृतज्ञता वाटू लागली. हे अशा पद्धतीनं सगळं का घडून आलं आहे हे मला समजलं आहे. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल म्हणजे श्वासोश्वास करताना जी जादूची हवा आपण घेतो यासारख्या देणग्यांबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो. आणि जो कोणी एवढी सखोल गहिरी कृतज्ञता व्यक्त करतो त्याला त्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात. आज थांबा आणि श्वासोश्वास करताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. ती हवा शरीरामध्ये आल्याच्या भावनेकडे लक्ष द्या आणि आनंदाने उच्छ्वास टाका. आज दिवसभरात 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासांचा एक संच असा श्वास घ्या आणि उच्छ्वास करा. एका वेळी 5 श्वासोश्वासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. श्वासोश्वास करण्याची ही जादूची कृती तुम्ही बाहेर केलीत तर ते जास्त चांगले ठरेल, कारण त्यामुळे तुम्हाला खरोखरच ताज्या हवेचा भव्य अनुभव घेता येईल. पण बाहेर जाणं शक्य नसेल तर आतील बाजूसही तुम्ही कृती करू शकता. श्वास घेत असताना तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता. तुम्ही ही श्वास घेण्याची कृती चालत असताना, रांगेत प्रतीक्षा करत असताना, खरेदी करत असताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये श्वास घेत असताना हवा आत घेण्याची आणि उच्छ्वास टाकताना शरीरातून हवा बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. या जादूच्या कृतीमध्ये श्वासोश्वास करताना नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करा, कारण ही कृती तुमच्या श्वासोश्वासासाठीच नसून तुम्ही श्वासोश्वास करताना जी हवा आत घेता आणि बाहेर सोडता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटत असेल तर दीर्घ श्वास घ्यायला हरकत नाही. तुम्ही ज्यावेळी उच्छ्वासावाटे हवा बाहेर सोडता त्यावेळी तुम्हाला आवाज काढण्याने किंवा मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणण्याने मदत होणार असेल तर तसंही करायला हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला यामध्ये काही बदलही करता येईल. म्हणजे असं की कृतज्ञतेने तुम्ही श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर तुमचे उन्मय होत आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता. प्राचीन काळच्या शिकवणीतून सांगितलं जायचं की व्यक्ती जेव्हा श्वासोश्वास करताना घेत असलेल्या हवेबद्दल खोलवर मनापासून कृतज्ञता व्यक्त करते तेव्हा तिची कृतज्ञता शक्तीच्या नव्या पातळीपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक भागाचे लीलया सोन्यात रूपांतर करू शकणारी किमयागार होते. जादूची कृती क्रमांक 23. तुमच्या श्वासातील जादूची हवा. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. क्रमांक 2. आज 5 वेळा थांबा आणि तुम्ही श्वासोश्वास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये आत हवा आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. क्रमांक 3. 5 श्वासोश्वासाचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोश्वासासाठी
घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 4. आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धन्यवाद.